पण इंटरेस्टिंग गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन पवार महाराज. नमस्कार महाराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या टीओडी मराठीच्या पॉडकास्ट मध्ये. त्यामध्ये अजून पण मग ते धारकरी वारकरी हा काय वाद आहे नेमका? जे तलवार धारण करतात ते धारकरी, असा एक सरळ त्याचा विचार आपल्याला करता येईल. आणि वारकरी म्हणजे वारीला जातात ते वारकरी. मग काही लोकांना काय असतं की आपल्या जातीतला, आपल्या गटातलाच आपलाच संत तेवढाच पाहिजे, दुसरा नको. तुकाराम महाराजांमुळे माझं खूप नुकसान झालं. अशा पद्धतीने संतांचे जातवार वाटे करणारी लोक असतात. आणि काही लोकांना नामदेव महाराज आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल आढी आहे. इतर कुणीही नाही चालू, फक्त ते दिंड्यांनी चालावं अशा पद्धतीने वारकऱ्यांची मागणी होती. संतांच्या नावानं कोणत्याही पद्धतीने जातीयवादी राजकारण होणं हे संतांना आवडणार नाही. ती मोठी होण्यासाठी किंवा तिचा फायदा होण्यासाठी संप्रदायाला किंवा संप्रदायातल्या माध्यमांना घेऊन काही लोक वेगळ्या गोष्टी करतात आणि ते चुकीचं आहे. राजकारण नक्की केलं पाहिजे, मात्र कीर्तनात नाही केलं पाहिजे. आणि आतमध्ये कुणाची तरी थेटच सुपारी वाजवायची. एक तर या पिढीचे प्रश्न कळाले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्या भाषेत देता आली पाहिजे. आपल्या टीओडी मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी वेगवेगळे पाहुणे येतात. आज पण इंटरेस्टिंग गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन पवार महाराज. नमस्कार महाराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या टीओडी मराठीच्या पॉडकास्ट मध्ये. रामकृष्ण हरी. आता तुमच्या तोंडातून पण पहिलं रामकृष्ण हरी हेच वाक्य आलं, तर आपल्याकडे एक वारकरी संप्रदाय म्हटलं किंवा भक्ती संप्रदाय म्हटलं की रामकृष्ण हरी आणि माऊली हे शब्द आपल्या तोंडात येतातच. तर त्यामागे नेमका इतिहास काय आहे? कधीपासून हे सुरू आहेत आपल्या वारकरी संप्रदायात ही बोलण्याची प्रथा? महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे, हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे, बीजमंत्र आहे. म्हणजे की साधू संतांनी देवाचं नाव घ्या असं सांगितलं, त्याला अनंत नाव आहे. मात्र साधू संत काय म्हणाले की हा मग त्यातली पण कोणती नावं घ्या? राम कृष्ण हरी. राम, कृष्ण आणि हरी, म्हणजे जो राम होता, जो कृष्ण आहे आणि जो हरी आहे आणि जो विठ्ठल रूपानं अवतीर्ण झालेला आहे, त्याचा निर्देश करणारा हा मंत्र आहे. त्याच्यामुळे वारकरी हा म्हणतो आणि हा उघडा मंत्र आहे. इतर ठिकाणी, इतर संप्रदायामध्ये झाकून मंत्र दिले जातात, कानांमध्ये मंत्र सांगितले जातात. मात्र रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे आणि प्रत्येक वारकरी, महाराष्ट्रातला कुठलाही मराठी माणूस त्याचा सहज पद्धतीने वापर करतो. आणि दुसरा जो मुद्दा आहे माऊली, तर विशेषतः माऊली हा शब्द जो आहे आपल्याला हा वारीच्या वाटेवर अनेकदा ऐकायला मिळतो. ज्या माणसाचं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, त्यालाही काय संबोधायचंय, तर त्यालाही आई म्हणायचं, त्यालाही माऊली म्हणायचं, ही गोष्ट आपल्याला मिळते पाहायला. त्याच्यामुळे माऊली आणि रामकृष्ण हरी असे दोनही शब्द आपल्याला वेगवेगळ्या वेळी कानावर पडतात. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाची माणसाकडे पाहण्याची दृष्टी, अशा अनेक गोष्टी आपल्याला या संबोधनामधून दिसून येतात. आता तुम्ही वारीचा मुद्दा काढलाच आहे, तर आपल्याकडे आता वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी एक मोठी आणबाण शान म्हटलं जातं. तर ही वारीचा जन्म कधीपासून झाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वारी होती का? अरे, याच्यावर जरा थोडं बोललंच पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला असं आपण म्हणतो. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ही सगळी जी मंडळी, नामदेव महाराज, ही वारकरी संप्रदायातली तशा अर्थानं आद्य मंडळी आहे की ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं. मग पण त्याच्या अगोदरही वारी होती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरही वारी होती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडीलही वारकरी होते. मग आता आपल्याला जे स्वरूप दिसतं वारीचं, त्याच्यामध्ये काय दिसते? पालखी दिसते, सिस्टमॅटिक दिंड्या दिसतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 साली, म्हणजे तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर जवळपास 20-25 वर्षांनी ते सिस्टमॅटिक असा पालखी सोहळा आणलेला आपल्याला दिसतो. शिवाजी महाराजांच्या अगोदरही वारी होती. शिवाजी महाराजांच्या अगोदर नाही, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरही महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला वारीला जाणारी लोक होती, वारीची परंपरा होती. आता तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या ज्या दोन पालख्या आपल्या इथून
पंढरपूरला जात असतात. तर त्यामागे काही राजकारण किंवा जातीय ध्रुवीकरण आहे का? म्हणजे असं आम्हाला ऐकायला मिळालंय की पुण्यात पण जेव्हा इव्हन वारी येते तेव्हा त्या दोन्ही पालख्या असतात त्या समोरासमोर येत नाहीत किंवा त्यांना समोरासमोर यायला परवानगी दिली जात नाही. म्हणजे कुठेतरी हा जातीय ध्रुवीकरण वाढवलं जाते का किंवा असा वाद आहे असं म्हटलं जातं, यात किती तथ्य आहे? मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी तुमच्याशी जोर आता गप्पा मारतोय तोवर बिनदिक्कतपणे हे सगळे गैरसमज विचारा. काय होतंय की अशा पद्धतीने बारीक मध्ये नव्या पिढीमध्ये चर्चा होत राहते, त्याच्या अफवा होतात आणि त्या अफवांचे पुढे सिद्धांत करतात लोक. तुम्हाला जे आता वाटलं की तुमच्या कानावर जे होतं ते तुम्ही मला विचारताय आणि मी वारकरी म्हणून त्याच्यावर खरं बोलायचा प्रयत्न करेल की त्या दोन पालख्या एकमेकांच्या समोर येत नाही वगैरे वगैरे, हे खोटं आहे. या दोन्ही सत्पुरुषांना एकमेकांच्या बद्दल प्रचंड आदर होता. मुळातच काय माहिती का की दोन व्यवस्था म्हणून या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या दोन पालख्या तुम्हाला आत्ता दिसत आहेत, पण 1685 साली पहिला पालखी सोहळा जेव्हा झाला, जो तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबांनी केला, त्या एकाच पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकाही होत्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका होत्या. म्हणजे आदल्या दिवशी पालखी सोहळ्याला सुरुवात देहूमधून व्हायची, ती सगळीची सगळी वारी आळंदीत यायची, तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असायच्या, त्या पादुका घेतल्या जायच्या आणि मग ज्ञानोबा तुकाराम भजन करत लोक पंढरपूरला जायचे. पुढे 1832 साली पालखी सोहळा स्वतंत्र झाला. हैबत बाबा नावाचे सत्पुरुष होऊन गेले, वारकरी सत्पुरुष. तर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्र पद्धतीने सुरू केला. आणि आज आपण जर विचार केला तर हे दोन पालखी सोहळे स्वतंत्र पद्धतीने चाललेत, त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या मार्गांवरून लाखो भाविक मंडळी चालतात. काही लोक जी आहेत जातीयवादाच्या संदर्भानं बोलत असताना त्यांना ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांचं नाव घेतलं तर काही लोकांना राग येतो आणि काही लोकांना नामदेव महाराज आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल आढी आहे. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज ब्राह्मण ना, आणि तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज ब्राह्मण आहे. तर मग काही लोकांना काय असतं की आपल्या जातीतला आपल्या गटातलाच आपलाच संत तेवढाच पाहिजे, दुसरा नको, अशी भूमिका असते. दोन्ही बाजूने अशा पद्धतीने संतांचे जातवार वाटे करणारी लोक असतात. तर वारकऱ्यांना ते काही मान्य नाही. वारकऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, चोखोबाराय महाराज आदी करून सगळे संत मंडळी सारखे आहेत. संतांकडे जो जातीयवादी पद्धतीने पाहत नाही तो वारकरी आहे. अच्छा, मग ते अजून पण मग ते धारकरी वारकरी हा काय वाद आहे नेमका? जे तलवार धारण करतात ते धारकरी, असा एक सरळ त्याचा विचार आपल्याला करता येईल. आणि वारकरी म्हणजे वारीला जातात ते वारकरी, इतकं साधं आहे. तर काही वर्षांपूर्वी ते जे कोणी आहेत तर ते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या मध्ये चालत होते. आता कसं होतं की वारकऱ्यांचा एक नियम आहे ना, शिस्त आहे ठरलेली, तर की त्याच्यामध्ये पालखीचे क्रम पण ठरलेला आहे, दिंड्यांचा क्रम पण ठरलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या दोघांच्या पालखीमध्ये कुणीही चालू नये, इतर कोणत्याही गटानं इतर कुणीही नाही चालू, फक्त ते दिंड्यांनी चालावं अशा पद्धतीने वारकऱ्यांची मागणी होती. बरं, अच्छा, म्हणजे याला सगळं आध्यात्मिक काहीतरी पार्श्वभूमी आहे, पण लोकांनी त्याला एक जातीय वाद म्हणून समोर आणलं गेलंय असं कुठे वाटतं का तुम्हाला मग? की हे सगळं आता जो तुम्ही मला सांगताय की बाबा हे सगळे लोक एकत्रच होते किंवा एवढे संत होऊन गेलेत, हे सगळे एका याने चाललेले होते, पण एक लोकांनीच मग आपल्यासारख्याच लोकांनी कुठेतरी याला जातीय समीकरण देऊन टाकलंय का आणि वेगळ्या वळणाला घेऊन गेलेत का? खरं तर हे दुःख दे ना. आणि आपल्याला काय हल्ली तर आपल्याला सगळ्या ठिकाणी जातीयवादी पद्धतीनेच विचार करायची सवय लागलेली. म्हणजे ती केली पाहिजे का? तर हे बघा, समाज समजून घेत असताना जात नावाची कॅटेगरी आपल्याला नीट कळालीच पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी काही मुद्दा नाही, पण प्रत्येक गोष्ट त्याच एका संकुचित भावनेनं आणि दृष्टिकोनातून पाहणं यांना आपल्या आकलनाला मर्यादा येतात. आणि राजकारण ज्या लोकांना करायचं असतं ना, ते कशाचंही राजकारण करू शकतात. आपण त्याला काय करणार? आणि हे खरं दुःख दे तुम्ही जे सांगताय ते, संतांच्या नावानं कोणत्याही पद्धतीने जातीयवादी राजकारण होणं हे संतांना आवडणार नाही. राजकारणात पण आता महाराष्ट्राच्या पण राजकारणात आपण म्हणतोय की लोकांकडून पण आरोप होतात की संबंधित काही भक्ती संप्रदायातले किंवा काही कीर्तनकार आहेत किंवा वारकरी संप्रदायात की ठराविक कोणत्या तर पक्षाची बाजू मांडतात किंवा पक्षाची बाजू घेतायत, असं आरोप पण काही लोकांवर केले जातात. तर तुम्हाला काय वाटतं की राजकारणाच्या बाबतीत
वारकरी संप्रदायाची काय भूमिका असली पाहिजे? त्यांनी राजकारणात म्हणजे पडावं की नाहीच पडलेलं बरं आहे? काय आहे की आता मी वारकरी आहे, मी धर्मानं हिंदू आहे. पुढचा मुद्दा काय आहे की मी भारतीय पण आहे ना, मी भारतीय पण आहे. आता माझा पुढचा मुद्दा एक असा आहे की मग मी भारतीय आहे, मला राजकारण करायचा अधिकार आहे की नाही? काय वाटतं मला? तुम्ही उच्च शिक्षित आहे, तुम्हाला एक अधिकार, राजकारण करायचा अधिकार प्रत्येकाला आहे भारतात. उलट राजकारणापासून दूर राहायचं नाही आपण. पण कुठे केलं पाहिजे राजकारण? आपलं राजकारण जे करतो आपण, जे काही त्या राजकारणाला काही एक चौकट आहे आचारसंहितेची. आणि कधी कधी काय होतं की आपण मग जी काही विचारधारा, आता मी एक विचारधारा मानतो, समजा कुणीतरी एक विचारधारा मानत असेल, मग ती राजकीय विचारधारा ती मोठी होण्यासाठी किंवा तिचा फायदा होण्यासाठी संप्रदायाला किंवा संप्रदायातल्या माध्यमांना घेऊन काही लोक वेगळ्या गोष्टी करतात आणि ते चुकीचं आहे. राजकारण नक्की केलं पाहिजे, मात्र कीर्तनात नाही केलं पाहिजे. राजकीय प्रचार पण करायला काय अडचण नाही, करा, पण कीर्तन नावाचा फॉर्म वापरून नाही करायचं. काही लोक कीर्तनामधूनच राजकीय प्रचार करतात. आता त्याला काय करणार आपण? इतका साधा मुद्दा आहे. हो, आणि मी तुम्हाला थेट सांगतो की अशा पद्धतीनं कीर्तनांमधून राजकीय प्रचार करणं हे थेट चुकीचं आहे. हे थेट चुकीचं आहे. पण राजकारण करणं चुकीचं आहे का? नाही. हे दोन बाजू आहे, हे समजून घेतलं पाहिजे. राजकारण करायचं करू शकता आपण, म्हणजे वरवर कीर्तनकार असल्यासारखं भासवायचं आणि आतमध्ये कुणाची तरी थेटच सुपारी वाजवायची. हे चुकीचं आहे. हा डबल स्टँडर्ड काय उपयोगाचा नाही. राजकारण नक्की केलं पाहिजे, राजकारणाविषयी दुमत नाही. उलट एखादा कोणी म्हणेल की राजकारण नाही केलं पाहिजे तर त्याची ना सोशल सायन्सची समज कमी आहे असा त्याचा अर्थ होईल. बरोबर आहे. म्हणजे आता एक काही दिवसांपूर्वीचीच किंवा महिन्यांपूर्वीचीच गोष्ट म्हणू शकतो आपण की तुकाराम महाराजांच्या वंशजांनी जी आत्महत्या केली, त्याला पण एक राजकीय वळण, म्हणजे कसं की RSS आणि ब्रिगेड हे दोन मुद्द्यांवरून वाद सुरू झाला की याला जबाबदार कोण. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं वाद झाला कसं? हो का? अरे ही वाईट आहे. खरं तर काय माहिती का की आदरणीय हरिभक्तीपरायण शिरीष महाराज मोरे हे जे होते, तर हे एक म्हणजे काय म्हणतात की अत्यंत स्नेही होते आमचे, चांगले स्नेही. एक उमदे वारकरी कीर्तनकार होते ते. आणि त्यांनी प्रापंचिक जी गोष्ट आहे आर्थिक, आता खरं तर ते मला बोलतानाही संकोच होतोय या सगळ्या गोष्टींचा, पण ती त्यांचं जीवन जे संपवलं त्यांनी, ते दुःख दे खूपच. आता त्याच्यामध्ये ते एका विचारधारेचे होते. अशा वेळी आपण त्याचं राजकारण विनाकारण केलं नाही पाहिजे की हा याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं. तर त्यांच्या मागची ती स्पष्ट झालेलं आहे सगळं की ते त्यांनी आर्थिक यातून केलं, संपलं. आता फक्त पुढचा एक मुद्दा जास्त महत्वाचा आहे की मग जेव्हा आपण अशा पद्धतीनं एखाद्या आयडियोलॉजीला समर्पित होऊन एखादं काम करतो, त्यावेळेस आपल्या प्रापंचिक गोष्टींकडे जे दुर्लक्ष होतं आणि त्यातून जे तणाव निर्माण होतात, त्याचं काय करायचं आपण? म्हणजे एखाद्या विचारधारेला आपलं आयुष्य अर्पण आपण केलं आणि त्यासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून आपण काम करतोय, तर आपण काळजी घेतली पाहिजे की ती एखादी संबंधित जी कोणती संस्था असेल जिच्यासाठी आपण काम करतो, ती इतर आपल्या गोष्टींच्या संदर्भानं किमान मूलभूत आपल्या गरजा पूर्ण होईल या दिशेनं काळजी घेते का? मग अशी जर काळजी समजा घेतली नाही तर तेव्हा मग शेवटचे हे पर्याय येतात समोर आणि तसे निवडतात लोक, आणि हळवे लोक तर ते लवकर निवडतात. बरोबर आहे. पण तुकाराम महाराज पण काही आर्थिक प्रॉब्लेम्समुळेच संप्रदायात आले होते किंवा कीर्तनाकडे वळले होते असं आम्हाला ऐकायला मिळालंय. आणि तीच परिस्थिती आता यांच्यावर आली, त्यांच्या वंशजांवर आली. म्हणजे त्यांचा डिसिजन कुठेतरी त्यांनी दुसरा डिसिजन घेतला. तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुकाराम महाराज आणि इतर कुणीही याची काही तुलना होऊ शकत नाही जीवनानुभवाची सुद्धा. तुकाराम महाराजांना आर्थिक प्रश्न होते म्हणून तुकाराम महाराज परमार्थाकडे आले, हे अत्यंत चुकीचं आहे. याचं मला जरा सविस्तर सांगितलं पाहिजे. कसं आहे की तुकाराम महाराजांनी स्वतः हजारो लोकांचे कर्ज खत जी होती ती इंद्रायणीत बुडवली, त्यांना कर्ज माफ केले. माणूस गरीब कधी होतो माहिती का मॅडम? मुळात श्रीमंत कधी होतो माणूस? पैसे आल्यावर होतो. आणि गरीब कधी होतो? पैसे नसल्यावर होतो. बरं, पैसे कसे कमवले जातात? श्रम केले की पैसे मिळतात. आता माझा प्रश्न एक असा आहे की तुकाराम महाराजांचा जर विचार केला आपण, तर श्रीमंत होत असताना काही लोक जे अतिरिक्त श्रीमंत होत असताना
जर आपल्याकडे जास्तीची श्रीमंती पाहिजे असेल तर एक तर श्रमाची चोरी केली पाहिजे आणि दुसरे श्रम केले पाहिजे. हे दोन मुद्दे. पहिले काय केले पाहिजे की म्हणजे 1000 कामगार आपल्या हाताखाली काम करणार, त्या 1000 लोकांकडून 2000 लोकांचं काम करून घ्यायचं आणि त्यांना 1000चा पगार द्यायचा आणि उरलेले जे पैसे ते आपण घेऊन श्रीमंत व्हायचं. अशी भांडवलदारी पद्धत असते. म्हणजे पहिला मुद्दा काय, श्रमाची चोरी करून पैसे मिळवता येतात आणि दुसरं श्रम करून मिळवता येतात. आता तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याचा जर विचार केला तर ही लोक काही दुसऱ्याचे श्रम चोरणारे होते का? नाही. आणि दुसरं, ते कष्टही करत होते, त्या कष्टाचे ते पैसे घेत नव्हते. त्यांचे जे श्रम होते ते त्यांनी प्रपंचासाठी लावले नाही, तर ते सुद्धा समाजासाठी लावले, म्हणून ते गरीब राहिले. म्हणजे त्यांनी श्रमाचीही चोरी केली नाही आणि केलेले श्रम सुद्धा समाजाला दिले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक काय होता, ताणेबाणे त्यांच्या आयुष्यामध्ये होते. आणि मग इकडे जर आपण विचार केला तर आमच्यासारखे कीर्तनकार जर विचार केला किंवा तुम्ही जे म्हणतायत, ज्या ज्या लोकांचे उल्लेख करून तुम्ही बोलताय, ती सगळी मंडळी ही तुकाराम महाराजांसारखा नव्हती विचार करत. तर ते श्रम करणं आणि त्या श्रमाचे पैसे मिळवणं असा सगळा तो मामला होता. तुकाराम महाराजांना आर्थिक ताणाताणी होती किंवा आर्थिक ताणतणावातून ते परमार्थाकडे आले असं काही नाहीये. काय आयुष्यामध्ये माणसाला म्हणजे टप्पे असे असतात की पहिल्या टप्प्यामध्ये पैसे महत्वाचे वाटतात माणसाला, जे आपल्याला वाटत असतात. दुसऱ्या एका टप्प्याला काय होतं की पैसे कमवण्याचा सोपं मार्ग सापडतो, स्किल सापडतं आपल्याला की अरे या मार्गाने आपल्याला पैसे मिळू शकतात. तिसरा टप्पा आला ना की त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैशाच्या मर्यादा लक्षात येतात आपल्या. आणि चौथा जो टप्पा असतो त्या टप्प्याला पैसे कुठं उपयोगाचे नाही हे कळतं. तुकाराम महाराज हे चारही टप्पे पार करून गेलेले होते आणि त्यांना जे हवं होतं ते ज्या पद्धतीने विचार करत होते, ज्याला आपण तुकाराम महाराजांची साधना, भक्ती, परमार्थ, ध्येय काय म्हणायचं ते म्हणतो, तर ते पैशानं मिळण्यासारखं नव्हतं हे तुकाराम महाराजांना कळालं होतं. आम्ही पहिल्या टप्प्यातली लोक आहे, तुम्हाला मला पैसे महत्वाचे वाटतात आणि पैसे कमावण्याचा सोपा मार्ग आहे ना आपण शोधलेला आहे. आपण या टप्प्यावर आहे आणि महाराज वेगळ्या टप्प्यावर आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांच्या जीवनाकडं म्हणजे इतक्या अशा पद्धतीने पाहून नाही चालणार. तर ते त्यांच्या जागेवर जाऊन थोडासा विचार आपण केला तर आपल्याला काही गोष्टी कळतील असं वाटतं मला. तर सर, एक म्हणजे मला एक मुलगी म्हणून किंवा एक महिला म्हणून एक जाणून घ्यायची क्युरिओसिटी आहे की कीर्तनकार असतील किंवा अध्यात्मात बोललं जात असेल तर तुकाराम महाराजांचे अभंग वगैरे आपण ऐकतो कीर्तनात वगैरे. तसं ज्या महिला होऊन गेल्यात म्हणजे जनाबाई, विठाबाई यांच्या अभंग आहेत, म्हणजे अभंग यांच्या आहेत, तर याबद्दल काही सांगितलं जातं का किंवा ते कीर्तनामध्ये आणलं जातात का ते अभंग? हो, म्हणजे कसं आहे की तुकाराम महाराज यांचे अभंग हे अत्यंत लोकप्रिय, याच्याविषयी शंकाच नाही. सर्वाधिक कीर्तन तुकाराम महाराजांच्या अभंगावर होतात, बरोबर, याच्याविषयी काही नाही. पण म्हणजे महिला संतांबद्दलचा तुमचा प्रश्न आहे, तर महिला संतांची प्रमाण कीर्तनामध्ये येतात, त्यांच्यावर अभंग पण घेतले जातात. आता त्या काही आहेत संकुचित लोक की ते नाही घेत प्रमाण, हे आहेत अशी संकुचित लोक की ते अभंग म्हणत नाही महिलांची. ही वस्तुस्थिती. आता काय करणार. मात्र बहुतांश वारकरी समाज जो आहे तो समाज हा वारकरी महिला संत जे आहेत त्या संतांना आदर करतो आणि त्यांची सगळी प्रमाण अभंग कीर्तनाला घेतात. काही लोक आता म्हणजे नाही का खरंच ज्यांना संप्रदायाला आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचायचंय असेही लोक आहेत. पण काही लोक आता म्हणजे आपण काही आपल्या टीव्ही चॅनलला वगैरे रियालिटी शोज मध्ये जातात किंवा काही, तुम्हाला याबद्दल काही प्रकरण माहिती असतीलच की स्वतःच्या पब्लिसिटीसाठी एक काही नरेटिव्ह तयार करतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे त्यांनी त्या प्लॅटफॉर्मला उतरायला पाहिजे की नाही? कसं आहे माहिती का की सगळीकडे गेलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे, मात्र आपली वारकरी चौकट कधीच सोडायची नाही. आता मी इथे येऊन बसलो, मी आपल्याशी बोलतोय, मी माझी वारकरी चौकट नाही सोडली पाहिजे. उद्या एखाद्या ठिकाणी गेलो, मी जावं लागलं, मी ठरवून गेलो किंवा न ठरवता गेलो तरी आपली वारकरी आचारसंहिता आणि वारकरी चौकट आपण सोडायची नाही. ही एकदा जर भूमिका स्पष्ट असेल तर काय अडचण येत नाही, असं होत. पण आता तसं म्हणायला गेलं तर सोशल मीडियाचा जमाना आहे, बरोबर आहे. म्हणजे लोकांना आपली पब्लिसिटी वगैरे करायचीच आहे, हा एक मुद्दा एक सोडून झाला साईडला. पण तरुण पिढीला त्या गोष्टींपासून लांब तर आपण नेऊ शकत नाही, पण अध्यात्मासोबत पण जोडून ठेवू शकतो
यासाठी काय करायला पाहिजे, किंवा असं काही आव्हान तुम्हाला वाटतं का समोरच्या पिढीसाठी? 2 गोष्टी बोलतो की पब्लिसिटीच्या संदर्भानं पहिलं बोलतो आणि मग नवी पिढी अध्यात्माशी जोडलं जाण्याच्या बद्दल बोलतो. पब्लिसिटी ही काही वाईट गोष्ट नाही आहो. फक्त कसं आहे माहिती का, की ती होण्याची पद्धत कशी असली पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे. काहीतरी स्टंट करून किंवा कुठल्या तरी चुकीच्या मार्गानं आपण लोकांपर्यंत अधिक पोहोचू, याच्यासाठी जे किळसवाणे प्रयत्न कुठल्याही क्षेत्रातली लोक जर करत असतील, फक्त वारकरी कीर्तनकारांपुरतं सोडून द्या, कुणी करत असेल तर ते म्हणजे काय त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे आपण. आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणाले की नवी पिढी अध्यात्माशी जोडण्याचा मुद्दा, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक गोष्ट काय केली पाहिजे, म्हणजे आमच्यासारख्यांनी बेसिकली, की आताच्या पिढीचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला त्यांच्या भाषेत देता आली पाहिजे. 2 मुद्दे. एक तर या पिढीचे प्रश्न कळाले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्या भाषेत देता आली पाहिजे. आणि जो कुठला धर्म, जो कुठला संप्रदाय अशा पद्धतीनं या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन करतो, त्याच्याकडे नवी पिढी येते. आता वारकरी कीर्तनकारांकडं किंवा वारकरी संप्रदायाकडं अशा पद्धतीने येते का पिढी? तर माझं निरीक्षण मी आपल्याला सांगतो की कीर्तन प्रवचन ऐकून खूप कमी येते, मात्र वारीमध्ये जास्त येते. माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे यातलं. आमच्याकडे खरं आहे ही वस्तुस्थिती की अनेक कीर्तनकार जे आहेत त्यांना समकालीन प्रश्न कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता काय करणार त्याचं? त्याच्यामुळे नवी पोरं जोडली जात नाही. पण त्याच वेळेस वारीची उपासना पद्धती जी आहे, भजन जे आहे, ते पाहून लाखो तरुण मुलं वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला पण असं काही वाटतं, कारण काही जे कीर्तनकार आहेत जे बऱ्याच वेळेला म्हणजे की म्हणजे आता मी थेटच बोलते की मुलांना टार्गेट न करता, किंवा त्यांना टार्गेट करायचं पण नसेल कदाचित, पण मुलींच्या बॉडी शेमिंग वरती किंवा त्यांच्या ड्रेसिंग सेन्स वरती जास्त बोललं जातं. अरे म्हणजे असं असतात तसं असतात किंवा काय, आणि ते कीर्तनाला प्रचंड गर्दी असते, प्रचंड. म्हणजे आता आपण म्हणतो महाराष्ट्रात किंवा इव्हन सगळीकडेच की मुलींनी असं राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. एका साईडला आपण त्यांच्याबद्दल चुकीचे विचार करू नका, त्यांना अधिकार आहे स्वतः कसं जगायचं तसं जगण्याचा. एका साईडला आपण हे पण बोलतो आणि एक साईडला आपण त्यांच्याच कपड्यांवरून जज पण करतो. मग याबद्दल काही बोलू इच्छिता का? तुम्हाला काय वाटतं का याबद्दल? कसं आहे की आता हा खूप क्रिटिकल प्रश्न विचारलाय तुम्ही, पण त्याच्याबद्दलच्या थेट भूमिका मी वेगळ्या वेगळ्या वेळी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये व्यक्त केलेल्या. वारकरी जो कोणी असतो त्यानं महिला सोडून द्या, इतर कुणालाही कुठल्याही पद्धतीनं लज्जास्पद, त्याचा अवमान होईल, भेदकारक असं बोललं नाही पाहिजे. आणि हे तुम्ही जे म्हणताय हे सहमत आहे मी त्याच्याशी, की काही कीर्तनकार हे अशा पद्धतीने करतात आणि ते महिलांना तुच्छ पद्धतीने वागवतात, आणि आमचा विरोध राहिलेला आहे त्या लोकांना वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने. आणि हे चुकीचं आहे, हे अजिबात नाही केलं पाहिजे. अजिबात नाही केलं पाहिजे. याच्याविषयी याचं समर्थनच असू शकत नाही. म्हणजे याच्या स्पष्टीकरणाच्या मोडमध्ये सुद्धा गेलं नाही पाहिजे आपण. अशा लोकांना महिला आयोगांकडून नोटीस पण जातात, बऱ्याच लोकांना गेल्यात, पण त्याच्यावरती काहीतरी ठोस ऍक्शन घेतल्याशिवाय ते लोक यावरती बोलणं थांबवणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? आणि यासाठी तुमच्याच समाजाकडून किंवा वारकरी संप्रदायाकडूनच कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे की तुम्ही याबद्दल नका बोलू किंवा अवमान नका करू, असं वाटतं का तुम्हाला? बघा, आम्ही सांगायची गरजच नाही. संतांनीच सांगून ठेवलेलं आहे की कीर्तनात काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे. हे सांगून ठेवलेले लोक संतांचंच ऐकत नाही आहोत. आणि मग अशा वेळेस जेव्हा कायदेशीर मुद्दे येतात समोर, कायदेशीर बडगा येतो समोर, त्यावेळेस धांदल उडते. आणि परत काय होतं की त्याचंही ती लोक समर्थन करत राहतात. 2 प्रकारच्या मानसिकता, एक मागास मानसिकता असते आणि एक आधुनिक मानसिकता असते. एकाच प्रश्नाकडे आपण या 2 वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. दोन्हींचेही समर्थक लोक असतात. आपण कोणत्या बाजूने विचार करायचा आणि कसं पोहोचवायचं याचा विचार प्रत्येक कीर्तनकारांनी केला पाहिजे असं वाटतं मला. आणि आपल्याला जे जे खटकतं त्याच्याबद्दल कायदेशीर पद्धतीने आपण जाब विचारला पाहिजे. फक्त कीर्तनापुरतच नाही म्हणत मी. म्हणजे राजकीय लोक जे आईमाईवरून शिव्या देतात ना मॅडम, त्यावर तुम्ही लगेच आज संध्याकाळी करा दाखल. फक्त कीर्तनकारांपुरता मुद्दा नाही हा. कीर्तनकार खूप दुबळे असतात. इतरही ठिकाणी आपण एकूणच महिलांना जे दुय्यम वागवतो त्याच्याबद्दल आपण खूप गंभीर पद्धतीने बोललं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता या दृष्टीनेच किंवा अजून काही अनुषंगाने
यासाठी किंवा एक कीर्तनकारांना किंवा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात टिकून राहावा म्हणून भविष्यात कोणती आव्हानं तुम्हाला वाटतायत? बघा, वारकरी संप्रदायाने टिकून राहणारे महाराष्ट्रामध्ये फक्त आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे माहिती का, की पुढे काय व्हायचं ते होईल, मागे काय झालं ते होईल. तुमची माझी पिढी ना पुढची 25 वर्ष जगणार. आपल्याला या 25 वर्षामध्ये आपल्याला आपलं जीवन अधिक दर्जेदार जगायचंय आणि पुढे गोष्ट काय करायची, समाजाचं कोणतंही नुकसान करायचं नाही. जर या दोनही गोष्टी आपल्याला नीट करायच्या असतील ना, तर आपण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि आपलं जगणं सुंदर केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. नंतर पुढे 100 वर्षांनी 500 वर्षांनी काय व्हायचं याच्यावर खूप दीर्घकालीन विचार आता आपण नको करूया. आपण काय विचार केला पाहिजे, की माझं जगणं मला अधिक नीती संपन्न, परमार्थ संपन्न आणि सर्व अर्थानं वैभव संपन्न जगण्यासाठी कुठला मार्ग आहे? महाराष्ट्रामधला तो मार्ग म्हणजे ज्ञानोबा तुकाराम हा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हाच मार्ग आपल्याला सर्व पातळ्यांवर उत्तम पद्धतीने वाचू शकतो आणि आपण त्या दिशेने पुढे जाऊ शकतो. भविष्यातले आव्हानं वगैरे ना, हा मुद्दा खूप नंतरचा आहे. त्याच्यासाठी आत्ताच आव्हान आहे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये. मी आत्ताच तणावामध्ये, मला आत्ताच प्रेशर आहे, मला सगळ्यांना परफॉर्मन्सचं पडलेलं आहे. मला म्हणजे आपण इथं दोघंही बसलेलो आहे, मला दोघांना पण परफॉर्मन्सचं टेन्शन आलं थोडंसं. आता कसं होईल? आपण या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून प्रत्येक ठिकाणाहून जातोय. आपल्याला मग ते काय करायचं, हेच फ्रस्ट्रेशन जे आहे त्याच्यातून सातत्यानं सोशल मीडियावर व्यक्त व्हायचंय आणि व्यक्त होऊन माझं कसं नीट चाललंय हे सांगायचं. हे सगळे आपल्यावर वेगवेगळे दडपण आहे. आपल्याला राहण्या खाण्यापासून तर करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी दाखवत सुटायच्या. म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कधी नव्हे तो या सगळ्या गतीने वेगळे प्रॉब्लेम तयार केलेले आहे आणि ते सगळे प्रॉब्लेम जे ते मानसिक प्रॉब्लेम आहे म्हणा. म्हणजे कधी नव्हे तो तुमची माझी पिढी ही सर्वाधिक मानसिक रुग्ण असणारी पिढी असणार आहे किंवा आहे. या सगळ्या लोकांना चांगला विचारच आहे ना या सगळ्या गर्दीतून बाहेर काढू शकतो आणि तो विचार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा. तुम्ही कसं काय आलात या क्षेत्राकडे? आलो, मला आवडलं, मी आलो. मी सांगतो की माझं चांगलं शिक्षण झालं वगैरे, पत्रकारिता वगैरे काय इत्यादी इत्यादी गोष्टी बऱ्याच केल्या. मात्र मला हळूहळू लक्षात येत गेलं की अरे हे खूप छान आहे, हे खूप छान आहे. आणि काही लोक असे असतात ना की म्हणजे आपण जीवन जगत असताना आपल्याला कुठल्या दिशेने जगायचंय, तर या चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये राहत आपल्याला जगायचं हे एकदा ठरलं की आपण तसं जातो पुढे. मला कीर्तन नावाचं माध्यम एकतर आवडतं, मला संत विचार आवडतात आणि वारकरी विचारधारा जी आहे तिच्याशी मी कन्व्हिन्स आहे. मी आलो इकडं आणि दुसरी गोष्ट हेही सांगतो की इकडं आल्यानंतर मला खूप अल्पावधीमध्ये माझ्या गुणवत्तेला योग्य न्याय पण मिळाला. म्हणजे या मानवी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या झाल्या. म्हणजे या जागेवर मी आता जिथं कुठे आहे तिथं माझं पारमार्थिक पण हित होतंय आणि माझं लौकिक पण हित होतंय, त्याच्यामुळे मी आहे इथं. पण असं एक असतो ना एक टर्निंग पॉईंट, बाबा बस मला याच क्षेत्रात जायचं किंवा हेच क्षेत्र निवडायचंय, असा कोणता मुवमेंट किंवा असं कोणतं तुमच्या आयुष्यातील एक प्रसंग तुम्हाला आमच्यासोबत शेअर करू वाटतो का? मी खूप वक्तृत्व स्पर्धा जिंकलो. म्हणजे माझ्या नावावर आजवर महाविद्यालयीन कालावधीमध्ये 68 स्टेट लेवलच्या वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा. डॉक्टर पीस अलेक्झांडर गोल्ड मेडल आहे मला. त्याच्यानंतर आपल्या इंद्रधनुष युथ फेस्टिवलला 3 गोल्ड मेडल आहेत. चॅम्पियनशिप वगैरे युथ फेस्टिवलच्या वगैरे अशा भरगच्च गोष्टी होत्या. एका विशिष्ट टप्प्याला आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपण हे बोलणं कशासाठी वापरायचं, ही जी बोलण्याची गुणवत्ता आहे. आणि मग तेव्हा वाटलं की अरे हे जे आहे हे अधिकाधिक समाधान देणारं आणि सार्थक व्हायचं असेल तर हे परमार्थासाठी वापरलं पाहिजे. आणि ते हळूहळू होतच, बीज रूपानं होतच. वारकऱ्याच्या घरातला आहे मी या अगोदर म्हणजे कीर्तनकार होण्याच्या अगोदर अक्षरशः हजारो कीर्तनं मी ऐकलेली होती आणि त्यातून मला वाटलं की मी झालं पाहिजे कीर्तनकार. आणि सांगू दुसरी गोष्ट की दुसऱ्या बाजूला खूप चांगलं बोलता येणारी जी लोक होती ती एकतर टिपिकल पत्रकार होत होते आणि ते पत्रकार पण एवढे फालतू आहोत. ते पत्रकार फक्त काय वाटल काय सांगाल इतके बोगस प्रश्न विचारतात. आणि दुसऱ्या बाजूला काही राजकीय नेत्यांचे पीए होत होते. म्हणजे आपण आपलं वक्तृत्व एखाद्या क्रिएटिव्ह गोष्टीसाठी जर वापरायचं असेल तर त्याच्यासाठी मला वाटून गेलं की अरे आपण कीर्तनकार झालं पाहिजे. मात्र मी हे सगळं होत असताना वक्तृत्व स्पर्धेतला जो बाज होता ठोकळ बोलण्याचा तो सगळा सोडून दिला आणि मी स्पॉन्टिनियस बोलण्याकडे आलो. आणि मला त्याचा खूप आनंद आहे. मला खूप आनंद आहे की हे असंच असलं पाहिजे.
मी आता ताओ ते चिंग नावाचं एक पुस्तक वाचलं मी एवढं, आणि त्यातल्या एका ठिकाणी मी खूप थांबलो की ते म्हणाले खरं वक्तृत्व असं अडखळत येत, आणि हे मला मान्य आहे. त्याच्यामुळे हे सगळ्याचे सगळं माझ्याकडे जे ते मला व्यवस्थित कसं वापरता येईल तर कीर्तनातून. आणि माझं वीक पॉइंट म्हणाल ना तर मी तुकाराम महाराजांमुळे माझं खूप नुकसान झालं. तुम्ही म्हणाल कसं काय तुकाराम महाराजांनीच लावून धरलं इकडे. आपण नाही का म्हणत की आपण एखाद्या माणसासाठी काय की इतर सगळ्या गोष्टी सोडतो, तसं तुकाराम महाराज म्हटलं ना की यार चल जा असं. त्यांच्यावर खूप प्रेम आहे माझं. आणि दुसरं, डॉक्टर सदानंद मोरे सरांचं तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक वाचलं, आणि त्याची अक्षरशः मी आतापर्यंत मी सांगतो की मी शेकडो वेळेस ते पुस्तक वाचलं पाहिजे असं. त्यावेळी वारकरी असणं नावाची गोष्ट किती मोठी आहे, आणि त्या जागेवरून आपण काय काय गोष्टी करू शकतो याचं पण भान मला आलं. म्हणजे व्यक्तिगत पातळ्यांवर हळवा कोपरा म्हणजे तुकाराम महाराज, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक भान म्हणून तुकाराम दर्शन. म्हणजे तुकाराम गाथा आणि तुकाराम दर्शन या दोन गोष्टींमुळे मी कीर्तनकार मॅडम. आणि या पूर्ण आता तुम्ही कीर्तनकार जेव्हापासून आहे तेव्हापासूनचा एखादा असा अविस्मरणीय प्रसंग? काय सांगू मी, मला आता काही सुचत नाही की असं काही, म्हणजे की असं तो कायमस्वरूपी लक्षात राहिलाय की बाबा हे कधीच माझ्या मनातून किंवा डोक्यातून कधीच जाणार नाही असं काही नाही मॅडम. असं म्हणजे मला तर आता काही आठवत नाही की असं अविस्मरणीय असं काही नाही. उलट कीर्तन करणं हीच गोष्ट छान आहे. कुणीतरी आलं, छान प्रतिक्रिया दिली, कुणीतरी डोक्यावरून आशीर्वाद दिले, कुणीतरी आलं आणि हरभरा शेतातून काढून घेऊन आला आणि दिला की महाराज खूप छान कीर्तन झालं आणि हे मी हरभरा तुमच्यासाठी आणली. अशा आनंदाच्या खूप सगळ्या गोष्टी झाल्या. आणि महाराष्ट्र कीर्तनकारांचा खूप आदर करतो. म्हणजे आपल्याला आमच्यासारख्या लोकांना फार काही येत पण नाही, आणखी आम्ही शिकतोय, पण तरी सुद्धा महाराष्ट्र खूप कीर्तनकारांचा आदर करतो. महाराष्ट्र कीर्तनकारांचं बोलणं गांभीर्यानं घेतो. त्याच्यामुळे कीर्तनकारांनी गांभीर्यानं बोललं पाहिजे. बरोबर आहे. आपल्या आता महाराष्ट्रात खरंच कीर्तनकारांना खूप मान सन्मान दिला जातो आणि दिला पण पाहिजे. पण त्याच अनुषंगाने आपल्या सरकारला किंवा आपल्या जनतेला काही असं सांगू इच्छिता का तुम्ही, किंवा काही बदल व्हावेत, किंवा काही तुमची मागणी असेल किंवा काही तुमची इच्छा असेल पूर्ण संप्रदायाच्या वतीने, तुम्ही आमच्या टीओडीच्या माध्यमातून काही सांगू इच्छिता का? काही सरकार समाजाला सांगावं एवढं मी मोठा नाही, पण मला या सगळ्या आपल्या सगळ्या मित्रांना, हे माध्यम नव्या पोरांचं आहे ना सगळं, तुमच्या माझ्या पिढीचं, काही नाही तुकाराम गाथा वाचायला चालू करा हे सांगायचं. मला मागायचं काहीच नाही. मला वाटतं की सगळ्यांनी, तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असा, काही करत असा, तुकाराम महाराजांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला इतर लोकांच्या दारामध्ये हात पसरण्याची वेळ येणार नाही. तुकाराम महाराजांकडे गेलं पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून, आणि आपण ते वाचत पाहत राहिलो की जगण्याला भिडणं अधिक सोपं होईल. आणि मग सरकारच्या पातळ्यांवर पण असू देत किंवा समाजाच्या पातळ्यांवर पण असू देत, उत्सवांपेक्षा पण विचारांकडे आपण अधिक गेलं पाहिजे. इव्हेंट करतो आपण फक्त, मात्र राहून गेलं ना. म्हणजे आता हे तुकाराम महाराजांचं 375वं वर्ष आहे वैकुंठ गमनाचं. या कालावधीमध्ये अशी कुठली तरी खूप मोठी वैचारिक एखादी ऍक्टिव्हिटी झाली सरकारच्या पातळ्यांवर, सरकारलाच आपण कायम काय म्हणत बसायचं, समाजाच्या पातळ्यांवर वारकरी सांप्रदायिक लोक वगळता अशी काही दिसत नाही. ती झाली पाहिजे ना. म्हणजे तुमच्यासारख्या माध्यमातल्या लोकांनी सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचाराच्या संदर्भानं काही गोष्टी पुढच्या वर्षभरामध्ये केल्या पाहिजे, नव्या पिढीला समजेल अशा भाषेमध्ये. म्हणजे आपण जर याला जर मानत असो, ही जर जबाबदारी आपल्याला वाटत असेल तर आपण सगळ्या मंडळींनी ते केलं पाहिजे. आणि बाकी मंडळी करतात. हे बघा, समाज असेल, सरकार असेल, संप्रदाय असेल, ज्या लोकांचे कमिटमेंट त्या मुद्द्याचे असतात ना, ती लोक ती कामं करतच राहत असतात. आपल्यासारख्या नव्या पिढीनं की ज्यांना आणखीन सापडलेलं नाही किंवा आपलं मूळ माहिती नाही, अशा लोकांनी तुकाराम महाराजांपासून सुरुवात केली तर अधिक चांगलं होईल. खरंच खूप खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. अगदी म्हणजे सरकारपासून, महिलांपासून जे मला मन मोकळेपणाने काही विचारता आलं, जे गैरसमज मनात होते ते माझ्या मनात होते, असेच अजून 4 लोकांच्या मनात पण असणार आहे, ते पण आपल्या माध्यमातून दूर झाले. आणि तुम्ही एवढा वेळ काढून, तुम्हाला एवढी घाई असताना देखील तुम्ही वेळ दिलात, आलात, आमच्यासोबत चर्चा केलीत, त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. मलाही छान वाटलं. कीर्तनामध्ये काय होतं, कीर्तन फक्त ऐकलं जातं, कुणी विचारतच नाही प्रश्न आपल्याला. तुम्ही प्रश्न विचारले आणि तुम्ही खूप खूप थेटपणानं प्रश्न विचारले आणि मला त्याचा आनंद आहे.
आणि मला जे वाटलं, म्हणजे हे काय आता हे सगळंच काय बरोबर असेल असं पण काही दावा नाही माझा, मात्र मला जे वाटलं, माझं मत आहे हे. बरोबर. मी कोणी नाही, आपण कोण आहे की आपण न्यायाधीश थोडी आहे की निर्णय देणार. एखाद्या मुद्द्याच्या संदर्भाने एखाद्याचं दुसरं मत असू शकतं. माझं हे मत होतं आणि चला बरं झालं की तुमच्या या माध्यमातून मलाही ते लोकांसमोर तुमच्या समोर ठेवता आलं. बरोबर. आणि कारण खरंच खूप गैरसमज होतात लोकांचे. आता म्हणजे माझ्याच मनात होते, पण थेट नाही विचारू शकत आपण. कारण एक संत महात्मे म्हटलं की आपण अगदी म्हणजे देवानंतर कोणाला मानत असेल तर त्यांनाच मानतो. आपल्या महाराष्ट्रात एक मानलं जातं, तेवढा आदर आहे, मान सन्मान आहे आणि कोणाला ते प्रश्न आपण थेटपणे नाही विचारू शकत किंवा काही बंधनं आपल्यावर स्वतःवर आपण घालून घेतो किंवा आली जातात. तर तुमच्या माध्यमातून खरंच ते म्हणजे मला तरी असं वाटतं माझे तरी गैरसमज बऱ्यापैकी दूर झालेत. Yes. आणि तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. परत एकदा आपल्याला संधी मिळाली बोलायची तर आपण नक्की भेटूया. येस, आणि तेव्हा जेव्हा बोलू तेव्हा फक्त तुकाराम महाराजांवर बोलू. हो हो नक्की. आणि तुम्ही काय करा, मला असेच आहे ना आडवे तिडवे प्रश्न विचारा, मी त्याचा प्रयत्न करेन. ओके ठीक आहे. प्रश्न. ओके थँक्यू.